नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या लेक्चरमध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे नवीन चॅप्टर नंबर 3 ज्याचं नाव आहे इंडायसेस अँड क्यूब रूट. तर बघा यामध्ये काय आहे? तर बघा कोणताही एखादा नंबर या पद्धतीनं जर एक्सप्रेस केलेला असेल तर या ठिकाणी बघा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. तर या ठिकाणी आपण 2 चं मल्टिप्लिकेशन करत आहे 4 टाइम्स. म्हणून याला आपण एक्सप्रेस करू शकतो या फॉर्ममध्ये म्हणजे 2 रेज टू दी पॉवर 4. जर या पद्धतीने जर असेल, की 3 इंटू 3 इंटू 3 तर या ठिकाणी बघा, की हा जो 3 आहे, या 3 चं 3 टाइम्स काय मल्टिप्लिकेशन आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार 3 रेज टू दी पॉवर 3. तर या ठिकाणी बघा, याला आपण कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं? इंडायसिसच्या फॉर्ममध्ये लिहिलं. तर बघा या ठिकाणी, की जर आपण ए रेज टू दी पॉवर एम लिहिलं, तर याचा मीनिंग असा होतो, की ए इंटू ए इंटू ए इंटू किती टाइम्स? एम टाइम्स. या ठिकाणी बघा 3चं 3 वेळा मल्टिप्लिकेशन म्हणून बघा 3चा जो पॉवर दिली आपण ती किती दिली? 3. त्याच्यानंतर बघा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 तर 2 खाली लिहिला आणि किती वेळा मल्टिप्लिकेशन होतं हे कुठं लिहिलं? त्याच्या डोक्यावर लिहिलं. तर या ए रेज टू दी पॉवर एममध्ये बघा या एला म्हणतात बेस. एला काय म्हणतात? बेस. आणि या एमला काय म्हणतात? इंडेक्स किंवा पॉवर. तर याला कशा पद्धतीनं बघा रीड केल्या जाते? तर याला रीड केल्या जाते ए रेज टू दी पॉवर एम. तर बघा यामध्ये आपण एक नंबर घेतला. त्याला कसं वाचता येईल आपल्याला? तर या ठिकाणी सुरुवातीला आपण लिहू रीड आणि त्याच्यानंतर त्याचा लिहू आपण मीनिंग. तर बघा याला रीड कशा पद्धतीने केले जाते? तर या ठिकाणी काय लिहिणार? 5 स्क्वेअर. याचा मीनिंग होते 5 इंटू 5 जी किती होते? 25. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण लिहिलं 4 क्यूब. कसं रीड केलं जातं याला? 4 क्यूब. तर याचा मीनिंग काय होते? 4 इंटू 4 इंटू 4 जे किती येणार? 64. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण लिहिलं 2 रेज टू द पॉवर किती येणार? 4. तर या ठिकाणी याचा मीनिंग 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 किती येणार? 16. जर या ठिकाणी आपण लिहिलं 2 रेज टू दी पॉवर 5 तर याला काय वाचणार? 2 रेज टू दी पॉवर 5. तर या ठिकाणी याचा मीनिंग 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 किती होणार? 32. तर काळजी करताना बघा, काळजी काय करायची वाचता तर जर बघा रेज टू दी पॉवर जर 2 असेल तर त्याला आपण काय वाचायचं? स्क्वेअर. काय वाचायचं? स्क्वेअर. आणि जर 3 असेल तर क्यूब. बाकी बघा 2 रेज टू दी पॉवर 4, 2 रेज टू दी पॉवर 5 याला काय असणार? 10 रेज टू दी पॉवर 9. फक्त जर या पद्धतीनं असेल तर याला काय वाचायचं? 15 स्क्वेअर. याला काय वाचायचं? 7 क्यूब. तर बघा यावरून आपण बघितले होते आधीच्या क्लासमध्ये आपण शिकलेले असाल तर ते बघितले होते आपण लॉज ऑफ इंडायसिस. ज्याच्यामध्ये बघा फर्स्ट लॉ काय होता? की ए रेज टू दी पॉवर एम इंटू ए रेज टू दी पॉवर एन. तर या ठिकाणी बघा दोन्हीमध्ये बेस कसा आहे? सेम आहे आणि त्यांच्या पॉवर वेगवेगळ्या आहेत. तर अशा वेळेस काय करायची? त्यांच्या पॉवरची बेस एक वेळा लिहायची आणि पॉवरची काय करायची? ॲडिशन. तर बघा या ठिकाणी आपण जर एक्झाम्पल घेतलं 5 रेज टू दी पॉवर 3 इंटू 5 रेज टू दी पॉवर 8 तर आपल्याला काय करायचं? बेस एक वेळेस लिहायचा आणि पॉवरची काय करायची? ॲडिशन. म्हणजे काय 3 प्लस 8 तर काय लिहिणार? 5 रेज टू दी पॉवर किती? 11. त्याच्यानंतर बघा सेकंड लॉ होता आपला ए रेज टू दी पॉवर एम डिवायडेड बाय ए रेज टू दी पॉवर एन. तर याला काय लिहिता येते बघा? ए रेज टू दी पॉवर एम मायनस एन. जर याचं एक्झाम्पल बघितलं तर बघा काय करायचं आपल्याला? पहिल्या पॉवर मधून दुसरी पॉवर काय करायची? मायनस करायची. जसं 5 रेज टू दी पॉवर 9 डिवायडेड बाय 5 रेज टू दी पॉवर 3 तर या ठिकाणी काय होणार? 5 रेज टू दी पॉवर मायनस 3 9 मायनस 3 5 रेज टू दी पॉवर किती होणार? 6. त्याच्यानंतर थर्ड लॉ आपला ए रेज टू दी पॉवर एम रेज टू दी पॉवर एन. तर यावेळेस काय होणार? या दोन्ही पॉवरची काय होणार? मल्टिप्लिकेशन. जसं की बघा या ठिकाणी 5 रेज टू दी पॉवर 3 रेज टू दी पॉवर 4 तर या ठिकाणी काय होणार? 5 रेज टू दी पॉवर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 3 इंटू 4 म्हणजे 5 रेज टू दी पॉवर किती होणार? 12. त्याच्यानंतर बघा फोर्थ नंबरला की ए इंटू बी रेज टू दी पॉवर एम असेल तर याला काय लिहू शकतो आपण? ए रेज टू दी पॉवर एम इंटू बी रेज टू दी पॉवर एम.
जर एक्झाम्पल घेतलं आपण तर 3 × 5 रेज टू दी पॉवर 4, तर याला काय लिहू शकतो आपण 3 रेज टू दी पॉवर 4 × 5 रेज टू दी पॉवर 4. त्याच्यानंतर बघा फिफ्थ नंबर की ए डिवायडेड बाय बी रेज टू दी पॉवर य. डिव्हिजन असेल आणि कॉमन पॉवर असेल तर आपण काय लिहू शकतो सेपरेट. या ठिकाणी काय लिहिणार ए रेज टू दी पॉवर एम डिवायडेड बाय बी रेज टू दी पॉवर एम. एक्झाम्पल 7/3 रेज टू दी पॉवर एम, तर याला काय लिहू शकतो आपण 3 7³ अपॉन 3³. त्याच्यानंतर बघा 6 नंबर की ए रेज टू दी पॉवर -m. जर पॉवर निगेटिव्ह असेल तर आपण काय करणार 1/a रेज टू दी पॉवर m. तर बघा डिनोमिनेटर मध्ये गेल्याच्या नंतर पॉवर काय झाली पॉझिटिव्ह झाली. तर याचं एक्झाम्पल बघा 8 रेज टू दी पॉवर -3, तर याला काय लिहिणार 1/8 रेज टू दी पॉवर 3. त्याच्यानंतर 7 नंबरला बघा ए बाय बी रेज टू दी पॉवर -m असेल तर आपल्याला काय करायचं डिनोमिनेटर न्यूमरेटर मध्ये न्यायचा, न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये न्यायचा आणि पॉवर काय करायची पॉझिटिव्ह करायची. तर या ठिकाणी बघा 7/3 रेज टू दी पॉवर -5, तर काय करायचं डिनोमिनेटर न्यूमरेटर मध्ये, न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये आणि पॉवर काय करायची पॉझिटिव्ह करायची. आणि एक लास्ट नंबरवाला की ए रेज टू दी पॉवर 0, आन्सर काय येणार 1. आन्सर काय येणार 1. म्हणजे जर आपण घेतलं 5 रेज टू दी पॉवर 0, आन्सर काय येणार आपलं 1. तर बघा या ठिकाणी महत्वाचा पॉइंट असा आहे की 0 रेज टू दी पॉवर 0 काय होणार. तर बघा 0 रेज टू दी पॉवर 0 काय होणार नॉट डिफाईन होणार, नॉट डिफाईन. कारण काय बघा की जर आपण या ठिकाणी लिहिलं 1 रेज टू दी पॉवर 0, आन्सर काय येणार एनिथिंग रेज टू दी पॉवर 0, आन्सर काय येणार 1. 2 रेज टू दी पॉवर 0, आन्सर काय येणार 1. 3 रेज टू दी पॉवर 0, आन्सर काय येणार 1. म्हणजे हा लॉ सांगतो की जर मी कोणत्याही नंबरच्या रेज टू दी पॉवर जर आपण 0 ठेवले तर आन्सर काय येणार 1. अजून एक एक्झाम्पल बघा की 0 रेज टू दी पॉवर 1 जर आपण केलं तर यावेळेस आन्सर काय येणार 0. 0 रेज टू दी पॉवर 2 केलं तर आन्सर काय येणार 0. 0 रेज टू दी पॉवर 3 केलं तर आन्सर काय येणार 0. तर या ठिकाणी बघा की हा जो आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत याच्यामध्ये बघा काय सांगतो की जर डोक्यावर 0 असेल म्हणजे रेज टू दी पॉवर जर 0 असेल तर मी काय करणार म्हणते 1. तर या ठिकाणी काय म्हणते जर मी बेसला असणार तर मी काय बनवणार 0 बनवणार. तर या ठिकाणी बघा जर या लॉजिकनं गेलो तर आपला आन्सर काय येणार 1. बट या लॉजिकनं जर गेलं तर आन्सर काय येणार आपलं 0. म्हणून दोन्ही आन्सर होणार नाही. म्हणून त्यांनी काय ठरवलं की त्याला काय म्हणायचं 0 रेज टू दी पॉवर 0 काय म्हणायचं नॉट डिफाईन. कारण काय की रेज टू दी पॉवर 0 म्हणते मी 1 बनवणार आणि बेसवाला 0 म्हणणार मी 0 बनवणार. म्हणून या ठिकाणी 0 रेज टू दी पॉवर 0 काय येणार नॉट डिफाईन. यानंतर बघायचं आपल्याला आपल्या बुक मधले ऍक्टिव्हिटी जी आपल्याला दिलेली आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे आपल्या बुक मधली ऍक्टिव्हिटी जी डिपेंड करते कशावर लॉज ऑफ इंडायसेसवर. तर बघा आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. या ठिकाणी काय दिलेलं बघा 3 रेज टू दी पॉवर 5 × 3 रेज टू 3 स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा बेस कसा आहे सेम आहे. तर पॉवरची किंवा इंडेक्सची काय होणार ऍडिशन. या ठिकाणी इंडेक्स 5 + 2 किती होणार 7. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 3 रेज टू दी पॉवर 7 डिवायडेड बाय 3 रेज टू दी पॉवर 9. तर या ठिकाणी काय करायला सांगितलं की सबस्ट्रॅक्शन करायला सांगितले. पॉवरची काय करायला सांगितली सबस्ट्रॅक्शन. म्हणून या ठिकाणी 7 - 9 किती होणार -2. त्याच्यानंतर बघा 3 रेज टू दी पॉवर 4 रेज टू दी पॉवर 5 आपला थर्ड लॉ. तर काय करायची दोन्ही पॉवरची काय करायची मल्टिप्लिकेशन. तर या ठिकाणी करणार 4 × 5 किती होणार 20. त्याच्यानंतर बघा 5 रेज टू दी पॉवर -3 ए रेज टू दी पॉवर -m असेल तर काय करता येते 1/a रेज टू दी पॉवर. ही जी निगेटिव्ह पॉवर ही काय करायची पॉझिटिव्ह. तर या ठिकाणी -3 चे किती होणार 3. त्याच्यानंतर बघा एनिथिंग रेज टू दी पॉवर 0 आन्सर काय येते 1. या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलं 5 रेज टू दी पॉवर 0 किती येणार 1. म्हणून या ठिकाणी लिहिले 1. 5 रेज टू दी पॉवर 1 किती होणार 5. कारण की 5 चा 1 टाइम्स मल्टिप्लिकेशन किती येणार 5. त्याच्यानंतर बघा a × b रेज टू दी पॉवर m, a रेज टू दी पॉवर m × b रेज टू दी पॉवर m. तर या ठिकाणी काय येणार 5 स्क्वेअर × 7 स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा आपला हा लॉ a डिवायडेड बाय b रेज टू दी पॉवर -m. तर या ठिकाणी बघा आपण याला काय लिहू शकतो. तर या ठिकाणी आपण याला लिहू शकतो सॉरी 3च आहेत. तर a डिवायडेड बाय b रेज टू दी पॉवर m याला काय लिहू शकतो आपण a रेज टू दी पॉवर m डिवायडेड बाय b रेज टू दी पॉवर m. तर या ठिकाणी बघा याला काय लिहू शकतो 5³ डिवायडेड बाय 7³
त्याच्यानंतर बघा हे होतं आपलं लास्ट एक्झाम्पल. यामध्ये बघा काय दिलेलं आहे, की a/b रेज टू दी पॉवर -m असेल तर याला आपण काय लिहू शकतो b/a रेज टू दी पॉवर m. म्हणजे काय करू शकतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या जागा काय करायच्या, चेंज करायच्या आणि पॉवर काय करायची, पॉझिटिव्ह. तर या ठिकाणी बघा पॉवर पॉझिटिव्ह केली म्हणून या ठिकाणी येणार 7 आणि या ठिकाणी काय येणार 5. तर आपला अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. यानंतर बघा आतापर्यंत आपण बघितलं होतं, की जर इंटिजर नंबर असेल तर त्याला कशा पद्धतीनं सॉल्व्ह करता येतं. बट आता इथून पुढे आपल्याला बघायचं आहे, की इंडेक्स जर रॅशनल नंबर असेल तर त्यावेळेस काय करायचं. तर आजचा जो आपल्याला एक्सरसाइज बघायचा तो टॉपिक बघा काय आहे, नंबर वेन इंडेक्स इज रॅशनल नंबर. तर आपल्याला बघायचं की नंबरचा ज्यावेळेस इंडेक्स काय असेल, रॅशनल नंबर, ज्याच्यामध्ये बघा आज आपल्याला बघायचं त्यातला फर्स्ट, की नंबर वेन इंडेक्स इज रॅशनल नंबर ऑफ फॉर्म 1/n. त्याच्यानंतर सेकंड टाईप आहे नंबर वेन इंडेक्स इज रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म m/n. तर आज आपल्याला बघायचं की एखाद्या नंबरचा जर इंडेक्स काय असेल, 1/n असेल, रॅशनल नंबर असेल पण कोणत्या फॉर्ममध्ये 1/n असेल तर त्याचा मिनिंग काय होतो आणि याच्यावरच आधारित आपली 3.1 एक्सरसाइज आहे आणि याच्यावर आधारित आपली 3.2 एक्सरसाइज आहे. तर बघा या ठिकाणी आपण काय केलं, की आपण एक्झाम्पल घेत आहे बघा, की या ठिकाणी आपण केला 2 चा स्क्वेअर म्हणजे काय 2 × 2 काय होणार 4. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 3 चा क्यूब केला 3 × 3 तर या ठिकाणी काय येणार 27. त्याच्यानंतर बघा की या ठिकाणी आपण केला 2 रेज टू दी पॉवर 5 तर या ठिकाणी काय होणार 2 × 2 × 2 × 2 × 2 हे किती होणार 32. तर बघा जर आता मी असं लिहिलेला तर याचा मिनिंग बघा काय होतो, याचा मिनिंग यालाच असं सुद्धा लिहिता येते. याचा मिनिंग होतो स्क्वेअर रूट ऑफ 4. याला कसं वाचता येते, स्क्वेअर रूट ऑफ 4. काय वाचता येते याला, स्क्वेअर रूट ऑफ 4. स्क्वेअर रूट ऑफ 4. तर बघा या ठिकाणी जर मी आता याला असं लिहिलं, की 27 रेज टू दी पॉवर 1/3 म्हणजे याला असं सुद्धा लिहिता येते बघा. इथं 3 आणि या ठिकाणी काय लिहिणार 27. तर याला बघा, याला वाचायचं स्क्वेअर रूट ऑफ 4, याला काय वाचायचं क्यूब रूट ऑफ 27. क्यूब रूट ऑफ 27. त्याच्यानंतर बघा याला काय लिहिता येईल आपल्याला, याला लिहिता येते 32 रेज टू दी पॉवर 1/5. याला असं सुद्धा लिहिता येते. तर बघा या ठिकाणी काय 5 या ठिकाणी 32. तर याला काय लिहिता येते बघा, फिफ्थ रूट ऑफ 32. तर बघा या ठिकाणी की जर आता आपल्याला कळालं की जर 1/nच्या फॉर्ममध्ये जर असेल तर ते काय होते, त्याचं रूट होते. काय होते, त्याचं रूट होते. याचा मिनिंग काय होते बघा, वाचायचं कसं, जर खाली 2 असतील तर त्याला काय वाचायचं स्क्वेअर रूट, 3 असतील तर क्यूब रूट, 5 असतील फिफ्थ रूट, याला काय वाचायचो सेवन्थ रूट ऑफ 76. जर या पद्धतीने असेल 72 रेज टू दी पॉवर 6 1/6 त्याला काय वाचायचं सिक्स्थ रूट ऑफ 72. वाचायचं कसं हे कळालं आपल्याला, पण याचा मिनिंग कळतो. तर बघा या ठिकाणी 2 चा स्क्वेअर काय होणार 4, तर 4 चा स्क्वेअर रूट किती होणार 2. तर या ठिकाणी बघा 3 चा क्यूब होणार 27, तर 27 चा क्यूब रूट किती होणार 3. त्याच्यानंतर बघा 2 रेज टू दी पॉवर 5 होणार 32, तर 32 चा फिफ्थ रूट काय होणार 2. तर या ठिकाणी मिनिंग असं आहे की आपल्याला असा नंबर शोधायचा स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणल्याच्या नंतर असा नंबर शोधायचा की ज्याचा 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 4, तर तो नंबर कोणता येतो, तो नंबर येतो 2. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला असा नंबर शोधायचा क्यूब रूट ऑफ 27 म्हणजे काय, की असा नंबर शोधायचा ज्याचा 3 वेळा मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर 27 येतं, तर नंबर कोणता 3. म्हणजे या ठिकाणी आन्सर काय येणार 3. त्याच्यानंतर बघा याचं की असा नंबर शोधायचा ज्या नंबरचं मल्टिप्लिकेशन 5 टाइम्स केल्याच्या नंतर किती येतो 32, तर तो नंबर कोणता आहे 2. तर या ठिकाणी आन्सर काय येणार तुमचं
2. तर बघा या ठिकाणी जर 1/n च्या फॉर्ममध्ये असेल तर त्याला कोणत्या भाषेत वाचतात? रूटच्या भाषेत वाचतात. त्याच्यानंतर त्याचा मीनिंग सुद्धा तुम्हाला काय दिलेलं आपण समजावून सांगितलेलं. तर याच्यावरच आधारित आपली काय आहे प्रॅक्टिस सेट 3.1 जी आपल्याला काय करायची आहे सॉल्व्ह करायची आहे. फक्त लक्ष या ठिकाणी असं द्यायचं की 2 असतील तर स्क्वेअर रूट, 3 असतील तर क्यूब रूट. बाकी बघा या ठिकाणी जर असं लिहिलं तर या ठिकाणी याला वाचायचं 7th रूट ऑफ 7. तर या ठिकाणी जर असं दिलेलं असेल 9th रूट ऑफ 8. त्याच्यानंतर बघा 11th रूट ऑफ 100 ज्याचा मीनिंग मी तुम्हाला इथं स्पष्टपणे काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला बघायची आपली प्रॅक्टिस सेट 3.1. यानंतर आपल्याला बघायची आपली प्रॅक्टिस सेट 3.1 जी आपल्याला बघा बोर्डमध्ये क्वेश्चन दिलेलं आहे. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन इंडेक्स फॉर्म. आपल्याला काय करायचे हे जे गिव्हन नंबर्स आहेत हे कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचे? इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचे. तर बघा या ठिकाणी काय करायचं की शॉर्टकट ट्रिक्स अशी आहे की रूटच्या आधीचा नंबर बघा या ठिकाणी हा नंबर लिहायचा बेसला आणि रूटच्या आधीचा नंबर काय करायचं 1 काय करून लिहायचे फिफ्थ. म्हणून याला बघा काय वाचतात फिफ्थ रूट ऑफ 13. तर काय करायचं आपल्याला जो रूटच्या आधीचा नंबर असेल तर ते कुठं लिहायचा डिनोमिनेटर मध्ये लिहायचा. तर या ठिकाणी बघा 6th रूट ऑफ 9. तर 9 कुठं लिहायचे बेसला. त्याच्यानंतर 1 करून रूटच्या आधीचा शब्द काय लिहायचा 6. तर याला कसं रीड करता 6th रूट ऑफ 9. त्याच्यानंतर बघा स्क्वेअर रूट ऑफ 256. तर रूटच्या आधी काय येते स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे किती 2. तर याला कसं लिहायचं 256 आणि 1 काय करायचं 2. त्याच्यानंतर याला रीड कसं करतात बघा स्क्वेअर रूट ऑफ 256. त्याच्यानंतर बघा क्यूब रूट ऑफ 17 काय लिहायचं क्यूब रूट ऑफ 17. क्यूब रूट म्हणजे किती की 3 नंबर. रूटच्या आधीचा नंबर कोणता क्यूब म्हणजे किती 3. क्यूब म्हणजे किती 3. तर या ठिकाणी बेस लिहायचा 17 आणि या ठिकाणी लिहायचा 1/3. त्याच्यानंतर बघा 8th रूट ऑफ 100. तर या ठिकाणी बेस लिहायचा 100. तर या ठिकाणी बघा हे जेवढे पण नंबर आहे ते काय तर बेस आहे आणि रूटच्या आधीचे नंबर बघा 1 करून लिहिलेले आहेत आपण. त्याच्यानंतर काय लिहिणार बघा 1/8. त्याच्यानंतर बघा फर्स्ट क्वेश्चन मधला लास्ट जो 6 नंबरचा क्वेश्चन आहे 7th रूट ऑफ 30. तर 30 लिहिणार इथं. त्याच्यानंतर या ठिकाणी लिहिणार 1/7. तर बघा नेक्स्ट सेकंड क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय राईट इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ ए इन इच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. तर आपल्याला बघा या ठिकाणी nth रूट ऑफ ए मध्ये दिलेलं होतं आपल्याला इंडेक्सच्या फॉर्म मध्ये लिहायचं होतं. या ठिकाणी आपल्याला इंडेक्सच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं nth रूट ऑफ ए. तर या ठिकाणी बघा याला कसं रीड करणार तर हे बघा हे तर फोर्थ आणि रूट आहे पुन्हा या ठिकाणी काय करणार फोर्थ रूट ऑफ 81. काय रीड केलं फोर्थ रूट ऑफ 81. जर या ठिकाणी 2 असतील तर काय रीड करायला सांगितलं बघा या ठिकाणी स्क्वेअर रूट. काय रीड करायला सांगितलं स्क्वेअर रूट. म्हणून या ठिकाणी काय येणार की स्क्वेअर रूट ऑफ 49. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी किती येतं 5. तर याला कसं रीड करायचं फिफ्थ रूट ऑफ 15. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी किती येतं 9. तर या ठिकाणी काय करायचं 9th रूट ऑफ 512. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी किती येतं 19. म्हणून या ठिकाणी काय लिहायचं 19th रूट ऑफ 100. काय रीड करायचं 19th रूट ऑफ 100. त्याच्यानंतर बघा हे काय या ठिकाणी 7 आहेत म्हणून या ठिकाणी रीड काय करायचं 7th रूट ऑफ 6. तर एकदम अशी सोपी एक्सरसाइज आपली होती. या ठिकाणी आपण फर्स्ट एक्सरसाइज काय केलेली आहे कंप्लीट केलेली आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जे विद्यार्थी क्लास 8 मध्ये तुमचे मित्र मैत्रिणी शिकत असतील त्यांना काय करा शेअर करा. धन्यवाद.